पश्चिम आशियामधल्या युद्धाचा मच्छीमारांना आता चांगलाच फटका बसतोय। मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या डिझेलच्या दरात आता 23 रुपयांची वाढ झाली आहे। मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या डिझेलची किंमत 92 रुपयांवरून 115 रुपयांवर येऊन पोहोचली आहे। वाढत्या दरामुळे मच्छीमारांच्या खिशाला महिन्याला आता अतिरिक्त 1 लाखांचा बोजा आलाय। मध्य पूर्वमध्ये चालणाऱ्या युद्धाचा भडका संपूर्ण देशावर या ठिकाणी जाणवताना दिसतोय। आपण पाहिलं तर रत्नागिरीमध्ये थेट जो युद्धाचा परिणाम आहे हा मच्छीमारांवर या ठिकाणी जाणवताना दिसतोय। आखाती देशांमधील या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम हा मच्छीमारांच्या आता सवलतीच्या मिळणाऱ्या डिझेलवर या ठिकाणी जाणवतोय। मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या या सवलतीच्या डिझेलच्या दरात जवळपास आता 23 रुपये इतकी विक्रमी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। साधारणपणे या मच्छीमारांसाठी दिल्या जाणाऱ्या डिझेलच्या किमतीमध्ये आता 92 रुपयावरून ही जी रक्कम आहे ही 115 रुपयावर गेलेली आहे। त्यामुळे दरवाढ झालेली आहे। या एका मच्छीमारी नौकेला साधारण आपण पाहिलं तर महिन्याला सर्वसाधारण 3500 लिटरचे या ठिकाणी डिझेल या ठिकाणी लागते। या वाढत्या दरवाढीमुळे मच्छीमारांच्या देखील खिशाला आता महिन्याला अतिरिक्त 1 लाखांचा बोजा या ठिकाणी बसणार आहे। या कंझ्युमर कॅटेगरी अंतर्गत डिझेल दरवाढ ही लागू झालेली आहे। रेल्वे असेल त्याचबरोबर विमान सेवेसोबतच देशातील मच्छीमारांचा यामध्ये समावेश आहे। साधारण पाहिलं तर एका बोटीला एका फेरीसाठी 2 ते 3 हजार लिटर इतके डिझेल लागते। त्यामुळे एकंदरीतच या कुठेतरी दरवाढीमुळे आपण पाहिलं तर मच्छीमारांवर या ठिकाणी नाराजीचे सूर देखील उमटताना दिसतात। या युद्धाचा फटका आता या मच्छीमारांवर मिळणाऱ्या सवलतीच्या डिझेलच्या दरवाढीवर या ठिकाणी जाणवतोय। त्यामुळे कुठेतरी या दरवाढीमुळे मच्छीमार नाराज असल्याचं देखील आपल्याला दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी। तर मत्स्य विकास मंत्री नितेश राणेंनी आता केंद्राला पत्र पाठवल्याचं समजतंय। राज्यातील यांत्रिक बोटी असलेल्या मच्छीमारांना किरकोळ दरात डिझेल पुरवठा करा अशी मागणी त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे। केंद्रीय मत्स्य विकास मंत्री राजीव रंजन सिंह यांना त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे। डिझेल दरवाढीमुळे मच्छीमारांना फटका बसत असल्याचं राणेंचं म्हणणं आणि मासेमारीच्या कामांसाठी डिझेल अनुदान किंवा थेट लाभ हस्तांतरणची तरतूद करा। कृषीप्रमाणेच इंधन संरक्षण सहाय्य योजनेअंतर्गत मत्स्य व्यवसायाला मान्यता द्या आणि मत्स्य व्यवसायामध्ये इंधनाचा खर्च स्थिर करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील धोरणाची आखणी करा। नितेश राणेंनी केंद्र शासनाकडे ही मागणी केलेली आहे।